टॉप 25 घडामोडींवर. पुणे विमानतळ परिसरात लेझर आणि बीम लाईटवर बंदी. वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रखर लाईट वापरावर पुणे पोलिसांचे आदेश. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. ठाणे पालघरमध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंद. समुद्रातील मासे संवर्धनासाठी 2 महिन्यांची अधिकृत बंदी. नियम मोडणाऱ्या यांत्रिक नौकांवर कठोर कारवाईचा इशारा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे आगारात प्रवाशांच्या सेवेकरता 10 अत्याधुनिक शिवाई ई बस दाखल. वाढत्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने उचललेलं महत्त्वाचं पाऊल. मुसळधार पाऊस, दरड प्रवण क्षेत्र आणि कमी दृश्यमानता लक्षात घेत कोकण रेल्वे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळी वेळापत्रक लागू करणार. 15 जूनपासून लागू होणाऱ्या विशेष वेळापत्रकानुसार कोकण मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग कमी होणार, तर प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागण्याची शक्यता. खरीप हंगामातील धान पिकाचे थकीत चुकारे 5 महिन्यानंतर मिळाले. गोंदिया जिल्ह्यातल्या 150 धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. शासनाने उपलब्ध करून दिला 3 कोटींचा निधी. गिरगाव साहित्य संघात नृत्य संवाद कार्यक्रम. नृत्यांगना चैताली कुलकर्णी आणि शिष्यांकडून कथकचं सादरीकरण. ज्येष्ठ सतारवादक केतकी सुपेकरांची विशेष उपस्थिती. अहिल्यानगरमध्ये साठवण तलावात बुडून 3 MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू. लोणीजवळची चंद्रपूर गावातली घटना. तिघही दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी. पोलिसांकडून तपास सुरू. ऑनलाईन गेम कंपन्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका. 2.5 लाख कोटींचा जीएसटी आणि दंड भरण्याचे आदेश. 28% जीएसटी जुन्या तारखेपासून भरण्याचे आदेश. लॉटरी, बेटिंग, जुगार आणि हॉर्स रेसिंग कसिनो कंपन्यांना दणका. केनियातील गर्ल्स स्कूलच्या हॉस्टेलला भीषण आग. आगीत 16 विद्यार्थिनींचा मृत्यू. 74 जखमींवर उपचार सुरू. गिलगिलमधील उतुमिशी गर्ल्स अकॅडमीतली घटना. या होत्या वेगवान घडामोडी. या बुलेटिनमध्ये इकडे एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत राहा 10च्या बाद.